नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा व्हिडिओ तुमच्या समोर योगायोगाने आलेला नाहीये, कारण स्वामींनी तुम्हाला इथे आणलं आहे. तुम्ही अडचणीत असाल, मनाने थकलेले असाल किंवा उत्तर शोधत असाल तर समजा की श्री स्वामी समर्थांचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी जे सांगितलं आहे ते ऐकणाऱ्याचं आयुष्य बदलतं. आज तुम्ही हा व्हिडिओ चुकून उघडलेला नाहीये आणि आज जे शब्द तुमच्या कानावर पडत आहेत यामागे पण काही कारण आहे. आज स्वामींना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर शेवटी तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की हो, हे माझ्यासाठीच होतं. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? अनेक जण बाहेरून हसत असतात, पण आतून मात्र खूप थकलेले असतात, खूप चिंतेत असतात. कोणी पैशांच्या अडचणीत असतं, तर कोणी नात्यांच्या वेदनेमध्ये असतं, तर कोणाला आरोग्याची चिंता असते, तर कोणी फक्त आता पुढे काय याच प्रश्नामध्ये अडकलेला असतो. आज तुम्ही त्या अवस्थेत असाल तर एक लक्षात ठेवा भक्तांनो, स्वामी अशा वेळेला संदेश पाठवतात. हा व्हिडिओ समोर आला म्हणजे स्वामी समर्थ महाराज कधीच थेट समोर येत नाहीत, तर ते संकेत देतात. ते आपल्याला मार्ग दाखवतात आणि ते अशाच प्रकारे योगायोग घडवतात. आणि त्यातील एक सगळ्यात मोठा संकेत म्हणजे योग्य वेळी योग्य संदेश आपल्या समोर येणं. आज हा व्हिडिओ तुमच्या समोर आला म्हणजे स्वामी म्हणत आहेत की मी पाहतोय सगळं तुझं दुःख, यातना, पण आता तू थोडं शांत हो. स्वामी संदेश अगदी मनाने ऐका भक्तांनो. स्वामी म्हणतात, तू खूप विचार करतोस, खूप योजना पण आखतोस, पण तुझं मन सतत अस्थिर आहे. म्हणून आज हा व्हिडिओ तुला सांगतोय की थोडा वेळ डोळे बंद कर आणि मन शांत कर. कारण मन शांत झालं की स्वामींचा आवाज ऐकू येतो. तुम्ही अनुभव घेऊन बघा. आता जीवनात अडचणी का वाढतात? पण अनेक भक्तांना वाटतं की मी खूप देवाची भक्ती करतो, मग माझ्या आयुष्यामध्ये अडचणी का? पण तेव्हा स्वामी सांगतात, अडचण वाढली म्हणजे कृपा जवळ आली. सोनं जसं आगीमध्ये तपतं तेव्हाच ते शुद्ध होतं, तसंच भक्त परीक्षेतून जातो तेव्हाच तो तयार होतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला हेच सांगतो की तुमची परीक्षा चालू आहे, पण स्वामी तुम्हाला सांभाळून घेतात. ते कधीच नकार देत नाही. स्वामींनी तुम्हाला निवडलं आहे. सगळ्यांना सगळे संदेश मिळतात असं नाही, पण तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला म्हणजे स्वामींनी तुम्हाला निवडलं आहे. कदाचित तुम्ही कोणाला सांगत नाहीत, पण तुम्ही आतून खूप रडत आहात. स्वामी म्हणतात, मला तुझं एकटेपण कळतंय बाळा. मग आज काय करायचं? तर आज स्वामी तुम्हाला 3 गोष्टी सांगतात, त्या तुम्ही लक्ष देऊन ऐका बघा. पहिली गोष्ट म्हणजे कोणाशीही तक्रार करू नका, मनामध्ये राग धरू नका. आणि तिसरी गोष्ट, फक्त एकच नाव घ्या, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. आज झोपण्याआधी मनामध्ये म्हणा की स्वामी, माझ्या आयुष्याची जबाबदारी आता तुमची. असं स्वामींना सांगायचं झोपण्याच्या आधी. आता संकेत कसे ओळखाल? जर सध्या काही लोक दूर गेलेत, काही गोष्टी तुटल्या आहेत, मन एकटं वाटतंय, अश्रू पटकन येतात, असं जर तुमच्या सोबत होत असेल तर समजून जा की स्वामी जुनी साफसफाई करत आहेत. कारण नवं देण्याआधी जुनं बाजूला काढावं लागतं. हा व्हिडिओ सगळ्यांसाठी नाहीये. जो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहतो तोच तयार असतो की स्वामी कृपेसाठी. स्वामी म्हणतात, तुझी वेळ जवळ येते, पण तू शांत राहिलास तरच ती वेळ दिसेल तुला. आजचा व्हिडिओ इथेच थांबत नाहीये, तर तो तुमच्या मनात काम करायला आता सुरुवात करेल. स्वामींची कृपा शब्दात नसते, ती अनुभूतीमध्ये असते. जर तुम्हाला आज थोडंसंही शांत वाटलं असेल तर कमेंटमध्ये फक्त एकच नाव लिहा, स्वामी माझ्या सोबत आहेत असं लिहा. आणि लक्षात ठेवा, आजचा हा व्हिडिओ समोर आला म्हणजे स्वामींचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे.
माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.